2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता आपल्याला 2 पासून तर 10 पर्यंत आपल्याला पाढे तयार करायचे आहे. बरोबर. आता इथं काहीच करायचं नाही. 1 मध्ये 1 किती होते? 2 झाला. 2 ने 2 4 3 ने 3 6 4 ने 4 8 5 ने 5 10 झाले. 6 ने 6 12 7 ने 7 14 8 ने 8 16 9 ने 9 18 10 ने 10 20 झाला पाढा तयार 2 चा. बरोबर. 2 1 2 2 4 2 6 2 16 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 2 9 18 2 10 20. आता इथं फक्त तुम्हाला संख्या मोजायचं आहे आणि इकडे लिहायचं आहे. फाडा आपोआप तयार. आता पहा हे किती? 2. बरोबर. 2 च्या नंतर कोणती संख्या येते? 3. 2 च्या नंतर 3 येते. 3 येते ना. 3 आल्यानंतर आता आपल्याला 3 चा फाळा येत नाही. नाही का? 3 1 3 3 2 6. तर आपण काय करायचं? 3 आहे. 3 हे 4 5 आणि 5 च्या नंतर येणारी संख्या कोणती? 6. झालं. 6 7 8 9 9 10 11 13 14 16 17 18 येत आहे. 19 20 आणि 20 च्या नंतर येणारी 22 23 24 25 26 27 28 29 30 झालं. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 8 3 9 3 30. आता 3 च्या नंतर येणारी संख्या 4 झालं. 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 17 18 19 20 21 22 23 25 26 27 29 30 31 33 34 35 37 38 39 झाला. 4 चा पाढा तयार. 4 चा पाढा बोल रे. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 6 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 9 4 7 4 8 32 4 9 36 4 10 4 10 40. हो काय. आता 4 च्या नंतर येणारी संख्या कोणती? 5. आता 5 चा फाडा कोण तयार करून दाखवणार आहे? ये टाळ्या वाजवा. बरोबर. हा असा नको. असं म्हणत असं मी म्हणतो. 6 7 8 9 10. व्हेरी गुड. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 37 38 39 40
व्हेरी गुड. पहा बरं, आता जेव्हा दुसऱ्या वर्गाची जेव्हा 5 चा फाळा तयार केली ना, 5 एक 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. आता 5 च्या नंतर येणारी संख्या कोणती? 6. चला आता 6 चा फाळा कोण तयार करून दाखवते? निलिमा, आजा. चला इथं काय करायचं आहे का? काही नाही. 6 7 8 9 10 11 13 14 15 16 17 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 31 32 33 34 35 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 49 50 51 52 53 55 56 57 58 59 झालं काय? आता बघा, तुम्हाला 2 ते 10 पर्यंत टेबल तयार करता येते. आता ना तर आपण 2 ते 10 पर्यंत पाढा तयार करणे एकदम सोपं आहे. पण जर समजा आपल्याला 11 12 13 14 15 20 पर्यंत किंवा 30 पर्यंत समजा पाढा तयार करायचा आहे. आता आपण 11 चा फाळा बिलकुल सोपा आहे. 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99, 11 10 110. आता 12 चे जेव्हा तुम्हाला पाढा तयार करायचा आहे, फार ध्यान देणे, तर पहिले आपण क्या करणे का 1 पासून 10 पर्यंत संख्या लिहून घ्या. आता लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता मी काय केलं, 1 पासून 10 पर्यंत फाळे लिहून घेतले. नंतर मग तुम्हाला 2 चा फाळा इकडे लिहून घ्यायचा. 2 बे 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 दुने 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंचे 10 बे छक्क 12 बे साती 14 बे आठी 16 92 18 बे दाई 20. आता आपण काय केलं, 12 चा फाळा तयार करण्यासाठी 1 पासून 10 पर्यंत लिहिलं आणि 2 चा इथं फाळा लिहून घेतला. बे 1 बे 2 बे 3 बे 6 बे 4 बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 10 20. ओके. आता बघा, हे 12 आपण इथं जसेच्या तसे लिहून घेतले. 12 लिहिलं. हे 24 जसेच्या तसे आपण इथं लिहिलं. हे 36 जसेच्या तसे आपण इथं लिहिलं. 48 इथं आपण जसेच्या तसे लिहिलं. 12 12 12 24 12 36 12 48 12 48. आता इथं 2 अंकी संख्या आहे म्हणून आपण जसेच्या तसे लिहिलं. लिहिलं. आता इथं 3 अंकी संख्या आहे म्हणून आपण या संख्येचं बेरीज करू. काय करू? शून्य शी शून्य. 5 आणि किती? 5 आणि किती?
6 झालं. 2 जसेच्या तसे लिहिले, 6 ने 1 7. 4 जसेच्या तसे लिहिले, 7 ने 6 जसेच्या तसे लिहिले, 8 ने 8 जसेच्या तसे लिहिले, 9 ने 1 10. 0 जसेचे तसे लिहिले आणि 10 ने 2 12. 12चा पाढा ते 12 ते 12, 12 24, 12 ते 36, 12 चौके 44, 12 पंचे 60, 12 चक्कम 72, 12 साती 84, 12 आठी 96, 12 9 108, 12 9 120. आता 13चा सुद्धा हा झाला आपला 12चा फाडा तयार. मग 13चा फाडा तयार करताना सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग 13चा फाडा तयार करायचा आहे तर आपल्याला 3चा फाडा लिहावा लागेल. आई फाट 3 का टेबल बोल. 3 का 13, 3 दूनी 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 पाँच 15, 3 छक्का 18, 3 सात 21, 3 आठ 24, 3 9 27, 3 10 30. 3 दाही 30. निलिमा 13चा फाडा तयार करते. 13 26 39. आता इथं 3 अंकी संख्या, आता यांची बेरीज झाला. 2 जसेच्या तसे लिहायचं, 4 ने 5 जसेच्या तसे, 5 ने 6. 8 जसेच्या तसे लिहायचं, 6 ने 7. 1 जसेच्या तसे, 7 न 2 9. 4 जसेच्या तसे, 8 न 2 10. 7 जसेच्या तसं लिहायचं, 9 न 2 किती 11. 0 जसेच्या तसे आणि 10 न 3 13. झालं 13चा फाडा तयार. मग अशा प्रकारे तुम्ही उद्या 14 पासून तर 20 पर्यंत किती 14 पासून तर 20 पर्यंत फाडे तयार करून आणा. ओके गुड.